नमस्कार मंडळी. तर मी बनवलेले आहेत उपासाचे आप्पे आणि उपासाचे डोसे आणि त्याच्याबरोबर बटाट्याची चटणी पण बनवलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर मी आता इथं घेतलेली आहे भगर 2 वाट्या. ते स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्यायची आहे ही भगर. तर आता ही भगर मी धुवून घेतली आहे. तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी 2 ते 3 घंटे हे भिजत ठेवणार आहे भगर. तर आपली ही भगर छान अशी भिजलेली आहे. आता ही भगर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी करून घेणार आहे. साबुदाणा पण मी घेतलेला आहे. साबुदाणा मी आधीच भिजवलेला होता. साबुदाणा मी इथं 1 वाटी घेतलेली आहे न भिजवता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर, साबुदाणा, शिजवलेले बटाटे, थोडेसे शेंगदाणे, 4-5 हिरव्या मिरच्या टाकून थोडं पाणी टाकून हे मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेतली आहे मी. तर ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेतली आहे मी. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहे छान असं. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही पण टाकलेली आहे. आता वरून मी शेंगदाण्याचा कुटा पण टाकणार आहे थोडासा. आता हे सर्व जे आहे ते छान असं मिक्स करून घेऊया एकजीव. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता इकडं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे, ते गॅसवरती ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम मंद करायची आहे आपल्याला. तर आता मी शेंगदाण्याचं तेल सोडून घेते हे आप्पे पात्रामध्ये. तर सगळ्या वाट्यांमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. तर आता हे आप्पे पात्र थोडंसं आपण हलवून घेऊया, म्हणजे तेल जे आहे ते चौकोन असं पसरलं जाईल. तर आता ह्याच्यामध्ये मी आप्पे करून घेणार आहे. ह्या वाट्यांमध्ये मी आता हे मिश्रण केलेलं जे आहे भगरीचं ते टाकून घेणार आहे. एक एक चमचा टाकलेला आहे मी. सगळं टाकून झालेले आहेत मला, सॉरी, सगळे आप्पे टाकून झालेले आहेत माझे. आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे पण टाकणार आहे वरती. 2-2 असे ठेवणार आहे आप्याच्या वरती. तर आता ह्याला थोडं वरून परत तेल सोडून घेऊया. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनटं हे छान असं मंद आचेवर वाफून देऊया. आता हे आप्पे पात्र जे आहे तर गॅसवरती आपण सारखे करूया, कारण आप्पे जे आहेत तर मधीच आपले करपणार नाहीत. असं केल्याने सगळे आप्पे जे आहेत आपले छान असे होतील, करपणार नाहीत मधले आप्पे आपले. तर 5 मिनटं झालेले आहेत. तर आता मी हे काढून घेते आप्पे. सहज असे अलगद असे निघतात हे आप्पे एकदम मस्त. एका साईडने परतून झालेले आहेत आप्पे हे आपले. आता जे सगळे आप्पे जे आहेत तर पलटी करून घेते मी. दुसऱ्या साईडने पण आपले परतले गेले पाहिजे आप्पे हे. सहज असे अलगद निघायला लागलेत हे आप्पे. तर मी आता सगळे आप्पे पलटी करून घेतलेले आहेत. थोडंसं वरून परत तेल सोडून घेऊया आपण.
तर आपले हे दोन्ही साईडने आप्पे झालेले आहेत परतून. तर आता मी हे ताटामध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता किती छान हे आप्पे झालेले आहेत आपले उपवासाचे. एकदम मस्त असे हे आप्पे तयार होते. तर आपले आप्पे सगळे करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. दिसायला पण छान दिसते हे आप्पे शेंगदाणे लावल्यामुळे. आतून जाळी पण छान आलेली आहे आप्प्यांना. तर आता ह्याचे मी डोसे पण करून घेते. डोसे म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा, दोन्ही पण होतेत ह्याचे. तर मी आधी उत्तप्पा करून घेणार आहे, जाडसर असा. आणि ह्याचे डोसे पण बनवले आहेत मी तवा भरून. थोडंसं असं पसरून घ्यायचं. साईडने असं तेल सोडून घेतलंय मी. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया 1 ते 1.5 मिनिटासाठी. तर आपला हे जे डोसा आहे एका साईडने परतून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने पण परतून घेते मी. तर तुम्ही बघू शकता किती छान असा झालेला आहे हा डोसा साबुदाणा आणि भगरीचा. साईडने तेल सोडून घेऊया परत. तर आता हा डोसा दोन्ही साईडने परतून घेतलाय मी छान असा खरपूस. तुम्हाला जर कुरकुरीत करायचा असला तर कुरकुरीत सुद्धा डोसा होतो ह्याचा. तर डोसे पण करून घेतले आहेत मी सगळे. चवीला तर खूप भारी लागते ते डोसे. तर आता इथं मी शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत उकडलेले. आता हे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत मी. तर ह्याची भाजी करूया आपण उपवासाची. तर ह्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7-8. ते बारीक करून घेतले आहेत मिक्सरला. आता त्याच्यामध्ये हे अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतले आहेत मी. ते पण बारीक करून घेतलेले आहेत पाणी न टाकता. आता हे सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आता आणि परत मिक्सरला काढूया. म्हणजे ह्याची जी पेस्ट आहे एकदम बारीक अशी होईल. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट झाली ह्याची. आता इकडं मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. आता हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले ते टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. तर आम्ही उपवासाला कोथिंबीर वगैरे खात नाहीत, त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये. तर आता हे बटाटे टाकते मी. बटाटे पूर्ण टाकायचे नाही आहेत ह्याच्यामध्ये मला. थोडे बटाटे टाकून घेतलेत मी आधी. आता जे राहिलेले बटाटे होते ते आता आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत हातानेच. असं मॅश केल्याने आपली जी उपवासाची जी भाजी आहे तर ती एकदम घट्टसर होती, सरभरीत अशी. थोडं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि ह्याला एकदा मस्त परतून घेते. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलंय आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया छान असं. तर आता मी छान असं हे मिक्स करून घेतलंय. आता ह्याला एक उकळी आणून घेतली मी. तर आपली ही भाजी उपवासाची तयार झालेली आहे. तर ही भाजी घेतली आहे मी वाटीमध्ये. आता हे आप्पे पण घेणार आहे. त्याच्याबरोबर मी हा तवा भरून डोसा पण करून घेतला आहे. मस्त असा जाळीदार. जाळी खूप छान पडते ह्या डोश्याला. जसं आपण तांदळाचा डोसा करतो ना तशीच जाळी ह्या डोश्याला येते. तर आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली
तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर धन्यवाद.